श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आता गुढीपाडवा सण हा जवळ आलेला आहे. सर्वांची सामान खरेदी करण्याची लगबग चालू आहे. तर त्यात गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे, गुढी कशी साजरी केली जाते, त्याचा एक्झॅक्ट मुहूर्त काय आहे, ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो आणि त्या दिवशी कोणते उपाय करायचे, ही सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हिडिओ आहे तो तुमच्या प्रियजनांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचा, व्यवसायाचा प्रारंभ करण्याचा, नवीन उपक्रमांचा प्रारंभ करण्याचा, सुवर्णालंकारांची खरेदी करण्याचा हा दिवस मानला जातो. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या सर्व गोष्टी आपण त्या दिवशी करतो. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा प्रारंभसुद्धा होतो. श्रीराम अयोध्येला परत आले होते. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता. म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि असे म्हणले जाते, ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली होती, तोच हा पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा साजरा केला जातो असे म्हटले जाते. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्र सुद्धा सुरुवात होते. तरी या शुभ दिवशी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे, एका झाडाला स्पर्श करायचा आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. माता लक्ष्मीचा घरावरती अखंड वास राहील. आपल्या घरामध्ये पैशाची चणचण भासणार नाही. तर हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदात 8 एप्रिल 2024ला या तिथीला सकाळी 11:51 हे सुरुवात होणार आहे. ते दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024ला रात्री 8:31 असणार आहे. तर गुढीपाडवा हा सण मंगळवारी 9 एप्रिल 2024ला साजरा करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ज्या झाडाची पूजा करायची आहे ते झाड म्हणजे कडुलिंबाचे झाड. गुढीपाडव्याला या कडुलिंबाचे काय महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. कडुलिंबाची पाने आपण प्रसाद म्हणून खातो, पण त्या झाडाचा आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर ते काय आहेत उपाय ते बघूया. हा वृक्ष सदाहरित आणि सदापर्णी आहे. आयुर्वेदात कडुलिंबाच्या झाडाला बहुउपयोगी मानण्यात आलं आहे. कडुलिंबाच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक दुर्जर आजार देखील बरे होतात. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढते, तसेच त्वचारोगाची समस्या देखील निर्माण होते. या समस्येवर कडुलिंबाची पाने अत्यंत प्रभावी ठरतात. गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी कडुलिंबाची पाने टाकून ते पाणी तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्याने तुमचे त्वचाविकार दूर होण्यास मदत होईल. आपल्याला शनी राहू केतूपासून देखील आपल्याला मुक्ती मिळेल. आपल्या कुंडलीत काही ग्रहदोष असतील तर ते दूर होतील. तर हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे. दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे. वेळूच्या काठीला आपण स्नान घालायचे. नंतर एका टोकाला आपण केशरी वस्त्र म्हणजे आपली जी साडी केशरी रंगाची असते ती बांधायची आहे. कलशाला 5 ठिकाणी गंध लावायचा. त्यानंतर तांब्याचा कळस उपडा ठेवायचा. कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचे किंवा 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे लावू शकता तुम्ही. वेळूच्या काठीला कडुलिंबाचा पाला बांधायचा आहे आणि फुलांची माळ देखील घालायची आहे. हे करत असताना तुम्हाला ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचे उच्चारण करायचे आहे. ब्रह्मध्वजाय नमः. त्यानंतर कडुलिंबाची कोवळी पाने आणि हरभऱ्याची डाळ गूळ याचा प्रसाद वाटायचा आहे. अशा प्रकारे गुढीची पूजा करायची आहे. यानंतर आपल्या जवळच्या शेजारच्या कडुलिंबाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. जाताना आपल्याला पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचे आहे, एक दिवा घ्यायचा आहे. दिवा घेत असताना तुम्ही तूप घालणार असाल तर फुलवात घ्यावी आणि तेल घालणार असाल साधी वात घेतली तरी चालेल. प्रसाद म्हणून तुम्ही गोड मिठाई किंवा साखरसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर तो देखील घेऊन तुम्हाला या झाडाजवळ जायचे आहे.
आता या झाडाजवळ गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्या झाडाला पाणी घालायचं आहे. म्हणजे जे पाणी कलश भरून आणलेलं होतं ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू वाहायचं आहे. आपल्याला त्या झाडासमोर एक दिवा लावायचा आहे. पुष्प अर्पण करायचे आहेत. त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाचा संबंध हा शनी आणि केतूशी आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहाच्या शांतीसाठी आपण कडुलिंबाच्या झाडाची पूजा करायची आहे. कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्याने केतू ग्रह हा शांत होतो. तसेच शनिदेवाचा अशुभ प्रभाव देखील कमी होतो. मकर किंवा कुंभ राशीच्या लोकांनी तुमच्या घराजवळच्या कडुलिंबाचं झाड असेल तर नक्कीच या झाडाची पूजा मी सांगितल्याप्रमाणे करा. कारण की तुमच्यासाठी हे खूप शुभ आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती होईल. कडुलिंबाच्या झाडामध्ये मंगळ ग्रह राहतो असे म्हणतात. हे झाड नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावलं तर खूप शुभ फळं देतं. कडुलिंबाच्या झाडाला माता दुर्गेचंच रूप म्हटलं जातं. कडुलिंबाच्या झाडाची तुम्ही मंगळवारी शुक्रवारी पूजा केली तर आदिशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तसेच कडुलिंबाच्या झाडाला पाणी दिल्याने आरोग्याचे वरदान देखील मिळतं. पितरांचा आशीर्वाद मिळतो. घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असे बरेचसे गुण या कडुलिंबाच्या झाडामध्ये आहेत. त्यासाठी कडुलिंबाच्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा मनोभावे करायची आहे. तर घरातील कुटुंबातील महिलेने या दिवशी कडुलिंबाच्या झाडाची पूजा केल्याने आदिशक्तीचा आशीर्वाद त्या महिलेला मिळतो आणि तिच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. घरामध्ये सुख समृद्धी वास करते. घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देखील मिळण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यासाठी कडुलिंबाच्या झाडाची मनोभावे त्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे. आपल्याला तर माहीत आहे देवीची पूजा करताना कडुलिंबाच्या ढाळ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यासाठी आपल्याला कडुलिंबाच्या झाडाची पूजा करायची आहे. तुम्हाला जर या दिवशी कडुलिंबाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्या झाडाची पूजा केली तर तुम्हाला लवकरच त्याचे शुभ परिणाम दिसून येतील. पण हा उपाय तुम्हाला सातत्याने करायचा आहे. आणखीन काही उपाय करायचे आहेत. गोरक्ष चिंच लाल कपड्यात बांधून प्रवेशद्वारावर आतील बाजूस लावायची आहे. यामुळे घरात वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही. व त्यासाठी तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी व हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची वडीलप्रमाणे पंचोपचार पूजा ओम व वनस्पतये नमः या नाममंत्राने पूजा करायची आहे व नैवेद्य खडी साखरेचा दाखवायचा आहे. या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीत आतून खिळ्यास टांगायचे आहे. या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा व संकटे यापासून संरक्षण होते व सुख समृद्धी लाभते. धनधान्य समृद्धीसाठी एक तोडगा आहे. हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असताना करायचा आहे. मागील वर्षाची जुनी पोटली पवित्र प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करायची आहे. तांब्याचा एक गोल तुकडा, तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड, नवे गहू 1 मूठ, एक अखंड हळदीचा तुकडा, एक मोठा हिरडा, एक मिठाचा खडा, एक मूठ नागकेशर इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कापड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करायची आहे. नंतर त्या पोटलीची ओम श्री श्रीये नमः ओम श्री श्रीये नमः या नाममंत्राने पंचोपचार पूजा करायची आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ जप करायचा आहे. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जप करायचा आहे. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ जप करायचा आहे. श्री कुबेर मंत्र, श्री सूक्त मंत्र यांचा 16 वेळा जप करायचा आहे. आणि तो जप करून झाल्यानंतर तिला गुगुळाचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली बांधायची आहे. तर हा एक तुम्हाला उपाय करायचा आहे. दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये मधोमध खड्डा करायचा आहे. त्या खड्ड्यात 1 वेळा भुसुक्त म्हणत अभिषेक करून 1 माणूस जेवेल एवढा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. हे भूमिरूपीपणी सीतामाते आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या या अन्नाचं नैवेद्य आपणास अर्पण करत आपल्या या असीम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि अशी विनंती करून तो नैवेद्य त्या खड्ड्यातच पुरून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे असे हे उपाय छोटे छोटे करून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभू शकते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी हे उपाय नक्की करायचे आहेत.
तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.